10 कोटींच्या कोटाची सिलाई जनजींनी घुसवली. 1000 कोटींचे नवे संसद भवन उभारून मोदी तानाशहा बनले होते. लोकांची सुखदुःखे, मुलांच्या समस्या वेशीला टांगल्या गेल्या. त्यांचे मंत्री बेताल वागत होते. काम काहीच नाही, पण मोदी भक्तीत त्यांनी आपलाच पंचनामा करून घेतला. गोध्राकांडाप्रमाणे आपण जंतर मंतर आता जालियनवाला बाग बनवू या नशेत मोदी शहा तळमळत होते. मुलांवर लाठीमार झाला. सुप्रीम कोर्टाला ते पाहण्यास वेळच मिळाला नाही. त्यांनी त्यासाठी वेळ खर्च करण्याचे टाळले. त्यामुळे मुलांनी आपलाच अजेंडा राबविला. तानाशहाला कमरेत वाकवून गुडघ्यावर झुकविला. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा फक्त समोरचा उपाय आहे. अजून अपाय. गृहमंत्री, अर्थमंत्री, रस्ते मंत्री हे बेताल बडबडतात. त्यांनी आचारसंहिता पायदळी तोडविली आहे. या आंदोलनाने दाखवून दिले संविधान, सार्वभौमत्व, सहिष्णुता, राज्यघटना लोकशाहीचा बुलंद आवाज आहे. त्याच्या पुढे कोणीही नाही. स्वतःला फकीर म्हणून 10 कोटींचा कोट वापरतात, काही लाखांचा पेन वापरतात, पण राजीनामा मागताना यांची फाटते, मागून पुढून फाटते. लाज वाटते. खुर्ची नुसती उभवायची नसते, तेथे बसून काम करायचे असते. लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात. लोकांना मदतीचा हात द्यायचा असतो. हे शासनकर्त्याचे, राजाचे काम असते. राजा नुसता रावणासारखा किंवा कुंभकर्ण कंसासारखा असता कामा नये, तर तो रामराज्य चालविणारा रामासारखा राजा असायला हवा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रामाच्या नावे मते मागून सत्ता मिळवता आणि रावणाचे आचरण करता हे या युवा पिढीच्या आंदोलनाने जंतर मंतरवर दाखवून दिले. आणि राजाला कसे झोकाविता येते ते सुद्धा हे इतिहासात नोंदवले जाईल. आणि काही वर्षे हा इतिहास उथळपणे उजळणी करून घेतला जाईल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.